नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सीटेड सायन्स पेपर 2 पेडागॉजी वरील 30 महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 5 सेकंद मिळणार आहेत. त्या 5 सेकंदामध्ये आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, विज्ञानात प्रक्रिया कौशल्य कशावर भर देतात? व्हॉट डू प्रोसेस स्किल्स इन सायन्स एम्फासाइज? ऑप्शन ए तथ्यांच्या पाठांतरावर, बी आहे वैज्ञानिक पद्धतीच्या वापरावर, सी केवळ ऐतिहासिक माहितीवर आणि डी आहे परीक्षा देण्यावर, गिव्हिंग एक्झाम्स. सुरुवातीला तर निगेटिव्ह वर्ड्स यामधले कट करा. निगेटिव्ह आहे याच्यामध्ये पाठांतर म्हणजे हा पर्याय येणार नाही. त्यानंतर ओनली हा शब्द निगेटिव्ह आहे, हा पर्याय चूक होईल. आणि फक्त परीक्षा देण्यापुरतच मर्यादित नाही, म्हणून ऑप्शन बी आहे वैज्ञानिक पद्धतीच्या वापरावर. प्रश्न दुसरा, विज्ञानाच्या शिक्षकाने चुकीच्या संकल्पना मिसकन्सेप्शन्स कशा हाताळाव्यात? ए आहे त्याकडे दुर्लक्ष करावे, विद्यार्थ्यांना ओरडावे, पुराव्यांसह त्या संकल्पनांवर चर्चा करावी आणि डी आहे पालकांना तक्रार करावी. तर निगेटिव्ह वर्ड्स दुर्लक्ष करणे चुकीचं आहे, ओरडणे हे पण चुकीचं आहे, तक्रार करणे हे पण चुकीचं आहे. त्यामध्ये पर्याय क्रमांक सी पुराव्यांसह त्या संकल्पनांवर चर्चा करावी. क्वेश्चन नंबर 3, 5E मॉडेल मधील पहिले ई कोणते आहे? एंगेज, एक्सप्लेन, एक्सप्लोर, एलॅबोरेट. 5E मध्ये पहिला जो ई असतो तो आहे एंगेज. दुसरा कोणता आहे? मग दुसरा आहे एक्सप्लोर. हा हा आहे 2 नंबरचा एक्सप्लोर. 3 नंबरचा आहे एक्सप्लेन, हा आहे 3 नंबरचा एक्सप्लेन. 4 नंबर आहे इलॅबोरेट, ठीक आहे. आणि 5 नंबरचा आहे इव्हॅल्युएट. इव्हॅल्युएट आहे नंबर 5. विज्ञानातील संज्ञानात्मक वैधता म्हणजे काय? व्हॉट इज कॉग्निटिव्ह व्हॅलिडिटी इन सायन्स? तर कॉग्निटिव्ह म्हणजेच मुलांच्या वयानुसार असते. एज अप्रोप्रिएट जिथं शब्द तुम्हाला दिसेल एज अप्रोप्रिएट त्याचं उत्तर आहे कॉग्निटिव्ह म्हणजे ऑप्शन नंबर ए मुलांच्या वयानुसार आशय असणे. अनस्ट्रक्चर्ड प्रश्नांचा फायदा काय? क्वेश्चन नंबर 5. ऑप्शन बी ते मुलांच्या विचार प्रक्रियेला चालना देतात. दे स्टिम्युलेट थिंकिंग प्रोसेस. खालीलपैकी कोणते हँड्स ऑन ऍक्टिव्हिटीचे उदाहरण आहे? म्हणजे ज्यामध्ये विद्यार्थी स्वतः प्रयोग करून काहीतरी शिकण्याचा क्रिया. ऑप्शन सी स्वतः बी पेरून त्याची वाढ पाहणे, सोविंग सीड्स अँड ऑब्झर्विंग ग्रोथ. विज्ञानात अनेक दृष्टिकोन का महत्वाचे आहेत? ऑप्शन बी वैज्ञानिक सत्य शोधण्यासाठी विविध मार्ग मिळतात. प्रोव्हाइड्स डायव्हर्स वेज टू फाइंड सायंटिफिक ट्रूथ. क्वेश्चन नंबर 8, डिस्कव्हरी लर्निंग मुळे मुलांमध्ये काय निर्माण होते? भीती, जिज्ञासा, कंटाळा, राग. तर सर्वात पॉझिटिव्ह वर्ड एकच आहे, तो म्हणजेच जिज्ञासा, क्युरिओसिटी. वैयक्तिक मार्गदर्शन केव्हा आवश्यक असते? ऑप्शन बी जेव्हा मुलांच्या शिकण्याच्या गतीत फरक असतो तेव्हा. अनेक्डोटल रेकॉर्ड म्हणजे काय? ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या विशिष्ट वर्तणुकीची छोटी नोंद. विज्ञानातील नैतिक मूल्य म्हणजे काय? व्हॉट आर एथिकल व्हॅल्यूज इन सायन्स? ऑप्शन बी प्रामाणिकपणे निरीक्षणे नोंदवणे, रेकॉर्डिंग ऑब्झर्वेशन्स ऑनेस्टली. शिक्षण हे ओझे नसावे हा संदेश कोणत्या समितीने दिला? ऑप्शन बी यशपाल समिती. व्ही मॅप विज्ञानात कशासाठी वापरतात? अचूक उत्तर आहे ऑप्शन बी सिद्धांत आणि प्रयोग यातील संबंध जोडण्यासाठी, टू लिंक थेअरी अँड प्रॅक्टिकल्स. आंतरशाखीय दृष्टी विज्ञानात कशी उपयुक्त आहे? ऑप्शन ए विज्ञान आणि
गणित किंवा भूगोल यांचा संबंध जोडण्यासाठी. समूह चर्चा विज्ञानाच्या वर्गात का आवश्यक आहे? अचूक उत्तर आहे सामाजिक कौशल्ये आणि विचार मांडण्यासाठी, फॉर सोशल स्किल्स अँड एक्सप्रेसिंग आयडियाज. विज्ञानाच्या प्रयोगात अचूकता ॲक्युरसी म्हणजे काय? ए. अंदाजे माप घेणे. बी. प्रमाणाशी मिळती जुळती मोजमापे. सी. काहीही न मोजणे. आणि डी. खोटे निकाल लिहिणे. अचूक उत्तर आहे बी. प्रमाणाशी मिळती जुळती मोजमापे म्हणजेच मेजरमेंट्स मॅचिंग द स्टँडर्ड. विज्ञान हे सामाजिक उपक्रम आहे असे का म्हटले जाते? कारण ते समाजात विकसित होते, कारण ते फक्त श्रीमंतांसाठी आहे, कारण ते समाजाला घाबरवते. याला काही अर्थ नाही. तर कारण ते समाजात विकसित होते, बिकॉज इट इव्हॉल्व्स इन सोसायटी. ओपन एंडेड प्रयोगांचे वैशिष्ट्य काय? व्हॉट इज द फीचर ऑफ ओपन एंडेड एक्सपेरिमेंट्स? तर उत्तर आहे बी. त्याचे अनेक संभाव्य मार्ग आणि उत्तरे असतात म्हणून. इट हॅज मल्टिपल पॉसिबल वेज अँड आन्सर्स. शिक्षक मार्गदर्शक म्हणजे काय? मुलांना स्वतः शोधण्यास मदत करणे. हेल्पिंग किड्स टू डिस्कवर ऑन देअर ओन. अमूर्त विचार विज्ञानात केव्हा महत्वाचा असतो? ऑप्शन ए. अणु आणि ऊर्जा यांसारख्या संकल्पना समजताना, while understanding concepts like atoms and energy. विज्ञानात पुराव्यांची पडताळणी का केली जाते? Why is verification of evidence done in science? ऑप्शन बी. विज्ञानातील विश्वासार्हता टिकवण्यासाठी, टू मेंटेन रिलायबिलिटी इन सायन्स. पियर असेसमेंट म्हणजे काय? ऑप्शन बी. विद्यार्थ्यांनी एकमेकांचे केलेले मूल्यमापन, इव्हॅल्युएशन बाय स्टुडंट्स ऑफ इच अदर. पर्यावरणपूरक विज्ञान म्हणजे काय? बी. निसर्गाचे नुकसान न करता प्रगती करणे, प्रोग्रेसिंग विदाउट डॅमेजिंग नेचर. सायंटिफिक मॉडेलिंग का वापरले जाते? ऑप्शन ए. जटिल प्रक्रियांचे सुलभीकरण करण्यासाठी, टू सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स प्रोसेसेस. समावेशक वर्गात विज्ञानाचे अध्यापन करताना काय महत्वाचे आहे? तर यामध्ये विविध शिक्षण पद्धतींचा वापर करणे. विज्ञानाच्या शिक्षकाने स्वतःच्या अध्यापनाचे विश्लेषण का करावे? ऑप्शन बी. अध्यापनात सुधारणा करण्यासाठी, टू इम्प्रूव्ह टीचिंग प्रॅक्टिसेस. क्षेत्र अभ्यास म्हणजेच केस स्टडी विज्ञानात काय शिकवते? ऑप्शन ए. एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, इन डेप्थ अनालिसिस ऑफ अ स्पेसिफिक इव्हेंट. विज्ञान आणि तंत्रज्ञान मधील मुख्य फरक काय? ऑप्शन बी आहे विज्ञान हे जाणून घेणे आहे, तंत्रज्ञान हे करणे आहे. सायन्स इज नोविंग, टेक्नॉलॉजी इज डुईंग. सर्जनशील विचार विज्ञानात केव्हा दिसून येतो? अचूक उत्तर आहे ऑप्शन ए. जेव्हा विद्यार्थी नवीन प्रयोग डिझाईन करतो. शेवटचा प्रश्न, एनसीएफ 2023 नुसार विज्ञानाचा उद्देश काय? ऑप्शन बी. वैज्ञानिक साक्षरता आणि मानवतावादी दृष्टिकोन, सायंटिफिक लिटरसी अँड ह्युमनिस्टिक अप्रोच. धन्यवाद.